नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण दिवाळी फराळासाठी कुरकुरीत अशी बेसनची शेव बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। दिवाळी फराळासाठी कुरकुरीत शेव बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। इथे 1.5 वाटी एवढे बेसन घेतलेले आहे, 1 आणि अर्धी वाटी। या वाटीच्या प्रमाणातच एवढे बेसन आहे। बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, हळद, तिखट, ओवा आणि मीठ आणि खायचा सोडा। सर्वात आधी एका परातीत बेसन पीठ टाकून घेतलं। यातच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर तिखट, हळद, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। ओवा टाकून घ्यायचा। ओवा थोडा हातावर चोळूनच टाकायचा आहे, जेणेकरून खूप छान चव येते त्यात। थोडा खायचा सोडा टाकून घ्यायचा आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। जे सुके जिन्नस आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यातच थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून तयार आहे। यावर एक छोटा चमचा तेलाचा हात लावून घ्यायचा। एका बाजूला तेल तापत ठेवलेलं आहे, तोपर्यंत शेवयांची तयारी करून घेऊयात। हे चकलीचा साचा घेतलेला आहे, यातूनच शेव पाडून घेणार आहोत। त्याचं झाकण लावून घ्यायचं आहे, त्यात पीठ भरून। पीठ भरून झालं की शेव डायरेक्टली तेलातच सोडायच्या आहेत साच्याने। लो फ्लेमवर दोन्ही साइडने कुरकुरीत अशी चकली तळून घ्यायची आहे। शेव दोन्ही साइडने ब्राऊन होईपर्यंत छान तळून झालेले आहे। ते एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। याच पद्धतीने बाकीचे शेव तळून घेऊयात। दिवाळी फराळासाठी झटपट तयार होणारी एक स्नॅक्स म्हणून बेसन शेव ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।